सो आजचा बेत आहे आमच्या महाराष्ट्राची, आमच्या विदर्भाची फेमस अशी शेगावची कचोरी। वेलकम बॅक टू माय चॅनल स्टुडिओ इन द मेकओवर कॅफे। खूप दिवसानंतर भेटतोय। व्हिडिओ टाकण्याचं न कारण म्हणजे माझी तब्येत एक नीट नव्हती। सो सगळ्यात आधी तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि इथून पुढे थोडंसं रेग्युलर राहण्याचा प्रयत्न करणार आहे। सो आजचं मी तुम्हाला पूर्ण माझं रुटीन दाखवणार आहे आणि आज मी खूप छान गोष्ट बनवणार आहे जी आमच्या विदर्भात स्पेशली खूप फेमस आहे। विदर्भात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यांना आवडणारी गोष्ट आहे। सो ती पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आज माझ्याकडे कुठलं क्लायंट येणार आहे ते पण शेअर करणार आहे। सो आजचा हेअरकट पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तर बघूयात आज कसा दिवस जातोय तो। सो आजचा बेत आहे आमच्या महाराष्ट्राची, आमच्या विदर्भाची फेमस अशी शेगावची कचोरी। कशी बनवायची बघूयात। 2 चमचे बेसन भाजून घ्यायचं आहे आणि परत करून घ्यायचं आहे जोवर त्याचा रंग चेंज होत नाही। आणि साइड बाय साइड तुम्ही त्याचं जो मैद्याचा गोळा असतो, कणिक जी आपल्याला मळायची आहे, मैदा मळायचा आहे, तो कसा या कन्सिस्टन्सीमध्ये मळून घ्यायचा आहे। आणि त्याच्यात मळताना चवीपुरतं मीठ, जिरपूड आणि ओवा टाकायचा आहे। बरं, आता यात मी सारणासाठी वापर करणार आहे तुरीच्या दाण्यांचा। तुरीचे दाणे माझ्याकडे इतके अवेलेबल नसल्यामुळे मी वाटाणे पण थोडे त्यात मिक्स केलेत आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी 2 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसणाच्या कळ्या असं करून मी त्याचं सारण मिक्सरमधनं काढून घेतलंय। आणि एका पॅनमध्ये 2 चमचे तेल ॲड केलंय, त्यात जिरं टाकलंय, थोडासा अख्खा धने जे असतात ते वाटून घ्यायचे आहेत, क्रश करायचे आहेत आणि ते पण त्याच्यामध्ये तेलात टाकायचे आहेत त्या जिऱ्यासोबत आणि परत करायचे। परत केल्यानंतर अर्धा चमचा हळद, आमचूर पावडर, थोडंसं लाल तिखट हे टाकायचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सारण आपण जे वाटण केलेलं आहे ते त्यात मिक्स करायचं आहे आणि आपण चवीपुरतं मीठ पण घालायचं आहे। आणि हे सगळं घातल्यानंतर आपलं सारण एकदम रेडी होणार। ते थंड करायला ठेवायचं आणि थंड करून झाल्यानंतर फ्राईंग पॅन घ्यायचा आहे किंवा कढई घ्यायची आहे। मी जनरली इथे लोखंडाची कढई यूज करते आणि तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आहे। त्यानंतर मळलेल्या पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आहे, आपला एक पेढा करून घ्यायचा आहे आणि तो पेढा लाटून घ्यायचा आहे। त्याला गोल असा आकार द्यायचा आहे आणि त्यात नंतर सारण भरायचं आहे। असं बघू शकता, असं जिरं थोडंसं आणि ओवा असं छान दिसतं। आणि त्या याच्यामध्ये थंड तेलाचा यूज करायचा आहे कणिक मळताना, जेणेकरून ते अगदी क्रिस्पी होतात। आणि असं सारण त्यात टाकायचं आहे आणि त्याचा परत एक गोळा करून घ्यायचा आहे आणि गोळा करून झाला की त्याला परत लाटायचं आहे। जसं आपण पुरणपोळी भरतो किंवा पराठा भरतो, स्टफ पराठा, तसं करायचं आहे, पण अगदीच छोटंसं लाटायचं आहे। आणि लाटून प्रॉपरली झालं की त्याला तेलात सोडायचं आहे। सो अशा पद्धतीने त्याला तेलात सोडायचं आहे। आणि मैद्यात आपण थंड तेल घातल्यामुळे मोहन जे घालायचं असतं ते थंड तेलाचं असल्यामुळे ते अगदीच क्रिस्पी होतात आणि चवीला इतके सुंदर, इतके भन्नाट लागतात ना, खूप छान। सो हा बेत होता, आम्ही खूप एन्जॉय केला। आणि त्यानंतर एक मिशोचं पार्सल मागवलं होतं, त्यामध्ये मी काय मागवलंय बघूयात आपण। सो हे एक ऑर्गनायझर आहे छोटंसं। हे आपण जे नेहमीसाठी लागणारा कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, अद्रक, लसूण ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी म्हणून मागवलेलं आहे आणि खूपच सुंदर आहे, दिसायलाही सुंदर दिसतं। त्यानंतर माझी मैत्रीण आली होती, ॲक्च्युली ती माझी क्लायंट पण आहे आणि माझी मैत्रीण पण आहे। सो तिचा हेअरकट करायचा होता। सो हेअरकट बघू शकता, मी तिच्यावरती 180 डिग्रीचा हेअरकट केलेला आहे। खूप इझी पद्धतीने केलेला आहे, बघू शकता। सगळे हेअर्स वर घ्यायचे आहेत आणि कट करायचे आहेत, 180 डिग्रीलाच घ्यायचे आहेत आणि कट करायचे आहेत प्रॉपरली। आणि मग नंतर बघू शकता
त्यानंतर मी तिचा लो ड्राय करून हेअर सेट करून दिलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे या हेअर्सवरती ब्राऊन कलरचा हायलाइट्स कसे करायचे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.